नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर, शौर्य करिअर अकॅडमी पुणेच्या माध्यमातून तुमचे सहर्ष स्वागत करतो. बघा, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि आपण चालू घडामोडीमध्ये मागच्या वर्षीचे 2025च्या संपूर्ण चालू घडामोडी या सिरीजमध्ये संपूर्ण पुरस्कार असतील, निधन वार्ता असतील, नियुक्त्या असतील, निर्देशांक असतील यांविषयी काय केलेली माहिती पाहिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही माहिती पाहिलेली नाहीये त्यांनी नक्कीच मागच्या व्हिडिओ पाहाव्यात. आपण जानेवारीच्या 3 सिरीज घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या विशेष चालू घडामोडी या पाहिलेल्या आहेत. आज आपण जानेवारीचा 4था विशेष साप्ताहिक घडामोडी याविषयी माहिती पाहणार आहे किंवा जानेवारीच्या विशेष चालू घडामोडी ज्या आहेत यांविषयी काय करणार आहे माहिती पाहणार आहे. बघा, महत्त्वाचं देशामध्ये देशामध्ये पहिलं मेनोपॉज क्लिनिक महाराष्ट्र राज्यात काय करण्यात आलं. भारत देशातील पहिलं मेनोपॉज क्लिनिक जे आहे ते आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा सुरू करण्यात आलेलं आहे. आता मेनोपॉज म्हणजेच काय, रजोनिवृत्ती जी आहे, रजोनिवृत्ती क्लिनिक हे सुरू करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रात सरकारी जी रुग्णालये आहेत या सरकारी रुग्णालयांमध्ये देशातील पहिलं समर्पित मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आलेलं आहे आणि हे महत्वाचं ऐतिहासिक पाऊल मानलं जात आहे. मग याच्यामध्ये याचं जो पुढाकार आहे हा आरोग्य राज्यमंत्री जे आहेत मेघना बोर्डीकर, या मेघना बोर्डीकर यांच्या पुढाकाराने हे क्लिनिक चालू करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये ज्यांचं वय 45 ते 55 दरम्यान आहे किंवा या वयोगटातील महिलांना एकाच ठिकाणी समुपदेशन, हाडांची झीज, हृदयविकार आणि हार्मोनल तपासणीसह व्यापक आरोग्य सेवा दिली जाणार आहे. आता याचं वैशिष्ट्य काय आहे की मेनोपॉज जे आहे या मेनोपॉज दरम्यान महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रास कमी होण्यासाठी हे मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आलेलं आहे आणि दर आठवड्याला हे क्लिनिक जे सरकारी रुग्णालय आहेत या सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार आहे. आणि मग याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर याचा जो उद्देश आहे हा उद्देश रजोनिवृत्तीच्या टप्प्यात महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे, जनजागृती केली जाणार आहे आणि महिलांमध्ये जो गैरसमज आहे हा दूर केला जाणार आहे. भारतातील पहिलं असं राज्य आहे आपलं महाराष्ट्र ज्या ठिकाणी हे मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आलेलं आहे. हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. याच्यावर प्रश्न काय विचारला जाऊ शकतो की भारत देशातील पहिलं कोणतं राज्य आहे ज्या ठिकाणी मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आलं, आणि मग त्याचं उत्तर काय असणार आहे रे, त्याचं उत्तर असणार आहे महाराष्ट्र राज्य. भारत विद्युत शिखर परिषद 2026. आता बघा, ही विद्युत शिखर परिषद आहे ही नवी दिल्ली या ठिकाणी ही परिषद घेण्यात आलेली आहे. याचं ठिकाण यशोभूमी द्वारका नवी दिल्ली. 19 ते 22 मार्च 2026 मध्ये ही परिषद झालेली आहे. या परिषदेची थीम इलेक्ट्रिफाईंग ग्रोथ, एम्पॉवरिंग, नंतर सस्टेनेबिलिटी, कनेक्टिंग ग्लोबली. याचं आयोजन जे आहे विद्युत मंत्रालय भारत सरकार यांनी याचं काय केलं होतं, आयोजन केलं होतं. आता या परिषदेचा उद्देश काय होता, भारताच्या जागतिक ऊर्जा संक्रमणातील नेतृत्व जे आहे किंवा शाश्वत वीज प्रणाली, स्वच्छ ऊर्जा असेल, गुंतवणूक संधी निर्माण करणे या भारत विद्युत शिखर परिषदेचे उद्देश आहे. आणि मग भारतातील वीज क्षेत्रातील सर्वात मोठे जागतिक परिषद प्रदर्शन या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. मग याच्यामध्ये बघा, भारत विद्युत शिखर परिषद कोणत्या ठिकाणी घेण्यात आली, याचं उत्तर काय येईल, नवी दिल्ली या शहरामध्ये ही परिषद घेण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर याच्यावरची थीम जी आहे ही थीम विचारली जाऊ शकते, इलेक्ट्रिफाईंग ग्रोथ, एम्पॉवरिंग सस्टेनेबिलिटी, कनेक्टिंग ग्लोबली, ही याची काय आहे थीम आहे. तसंच जर आपण पाहिलं तर याचं आयोजन कोणी केलं होतं, विद्युत मंत्रालय आणि भारत सरकार. मग याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे 3 प्रश्न याच्यावर तयार होतात, लक्षात ठेवा. पुढे बघा, टेलर पुरस्कार. आता याला पर्यावरणात नोबेल असं म्हटलं जातं. टेलर पुरस्कार 2026 याला पर्यावरणाचा नोबेल पुरस्कार म्हटलं जातो आणि हा पुरस्कार जो आहे हा डॉक्टर टोबी पियर्स यांना देण्यात आलेला आहे. महत्वाचं नाव आहे डॉक्टर टोबी पियर्स यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. याला ग्रीन नोबेल असं म्हटलं जातं आणि याची
जी स्थापना आहे 1973 मध्ये जी काय करण्यात आली होती, या पुरस्काराची काय करण्यात आली होती, स्थापना करण्यात आली होती. टेलर पुरस्काराची स्थापना कधी झाली 1973 मध्ये. 2026 चा हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? डॉक्टर टोबी केअर्स यांना देण्यात आलेला आहे. आता ज्या केअर्स आहेत, डॉक्टर टोबी केअर्स यांनी ब्रिज युनिव्हर्सिटी एम्स्टरडॅम या ठिकाणी विद्यापीठ संशोधन अध्यक्ष भूषवलेला आहे. त्याच्यानंतर टेलर पुरस्कार जो आहे हा इतिहासातील सर्वात तरुण महिला या डॉक्टर टोबी केअर्स ठरलेल्या आहेत. हे महत्वाचं आहे. सर्वात काय ठरले तर तरुण महिला ठरलेल्या आहेत. मग हा पुरस्कार त्यांना काय देण्यात आला? त्यांचं संशोधन काय आहे? मायक्रोरायझल फंगी मायक्रोरायझल फंगी आणि त्यांच्या भूमिगत नेटवर्क्सवर क्रांतिकारी संशोधन या डॉक्टर टोबी केअर्स यांनी केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांना जो पर्यावरणाचा नोबेल पुरस्कार ओळखला जातो, हा नोबेल पुरस्कार ज्याला टेलर पुरस्कार असं म्हटलं जातं, हा देण्यात आलेला आहे. त्याची रक्कम किती आहे? अंदाजे 2.1 कोटी रक्कम आहे. जर आपण डॉलरमध्ये मोजली तरी 2,50,000 इतकी रक्कम त्यांना देण्यात आलेली आहे. हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार युनिव्हर्सिटी ऑफ साऊथर्न कॅलिफोर्नियाद्वारे हा पुरस्कार काय केला जातो? दिला जातो. मग 2026 चा टेलर पुरस्कार कोणत्या व्यक्तीला देण्यात आला? तर त्याचं उत्तर काय येणार आहे? डॉक्टर टोबी केअर्स. मग पर्यावरणाचा नोबेल पुरस्कार ओळखला जातो. याची स्थापना कधी सांगितली? 1973 मध्ये स्थापना झालेली आहे. अजून एक महत्वाचं काय आहे की इतिहासातील सर्वात तरुण महिला आहे. इतिहासातील सर्वात काय आहेत रे? तरुण महिला आहेत, हे लक्षात ठेवा. पुढं NIA म्हणजेच काय आहे? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA या महासंचालकपदी, या संस्थेच्या महासंचालकपदी राकेश अग्रवाल यांची काय करण्यात आलेली रे? नियुक्ती करण्यात आलेली आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी हिला म्हटलं जातं. मग नियुक्ती कधी झाली? 14 जानेवारी 2026 मध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. गृह मंत्रालयाने ही नियुक्ती केलेली आहे. जर आपण पाहिलं तर 1994 चे हिमाचल प्रदेशच्या कॅडेटचे ते काय आहेत? केडरचे बॅचचे ते आहेत. NIA एजन्सीचे 7वे प्रमुख म्हणून नियुक्ती झालेली आहे. महत्वाचं आहे. कितवे प्रमुख? 7वे प्रमुख म्हणून त्यांची काय करण्यात आलेली आहे? नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचा कार्यकाल जो आहे हा 31 ऑगस्ट 2028 पर्यंत हा कार्यकाल असणार आहे. येणाऱ्या ज्या सरळ सेवा एक्झाम आहेत त्याच्यावर नियुक्त्यांवर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. जर 26/11 जो हल्ला झाला होता, मुंबई दहशतवादी हल्ला, या हल्ल्यानंतर याची काय करण्यात आलेली आहे? या NIA ची स्थापना करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय तपास संस्था कायदा 31 डिसेंबर 2008 अंतर्गत ही वैधानिक संस्था मांडली जाते, लक्षात ठेवा. आणि याच्यावर महासंचालकपदी राकेश अग्रवाल यांची काय करण्यात आलेली आहे रे? नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही नियुक्ती महत्वाची आहे. त्याच्यानंतर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी याचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो. तसंच त्याची स्थापना जी आहे ही स्थापना 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर झालेली आहे. त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे बघा, IMP करून ठेवा. येणारी जी पोलीस भरती आहे, सरळ सेवा आहे, बॉम्बे हायकोर्ट क्लर्क आहे, बरोबर ना, स्टेनो आहे, याच्यावर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रजासत्ताक दिनी 26 वर्षीय सिमरन बाला, प्रजासत्ताक दिनी 26 वर्षाच्या सिमरन बाला आहेत, यांनी सीआरपीएफच्या सर्व पुरुष दलाचे काय केलेले आहे? पुरुष दलाचे नेतृत्व केलेलं आहे. सीआरपीएफच्या सर्व पुरुष दलाचे पहिल्यांदाच सिमरन बाला यांनी काय केलेलं आहे? पुरुष दलाचे काय केलेलं आहे? नेतृत्व केलेलं आहे. पद कोणते? सहाय्यक कमांडंट सीआरपीएफ, वय 26 वर्ष. त्या मूळच्या कुठल्या आहेत? नौशेरा, राजौरी, जम्मू आणि काश्मीर या ठिकाणच्या आहेत. प्रजासत्ताक दिन परेड मध्ये पहिल्यांदाच महिला अधिकारी, कोणीतरी महिला अधिकाऱ्यांनी काय केलेलं आहे? पुरुष दलाचं काय केलेलं आहे? नेतृत्व केलेलं आहे. त्याच्यामुळं सिमरन बाला यांच्याविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा ते महत्वाचं आहे. जवानांच्या दलाचं नेतृत्व केलेलं आहे. ठिकाण कर्तव्यपथ दिल्ली. राजौरी जिल्ह्यातील पहिल्या महिला सीआरपीएफ अधिकारी आहेत. राजौरी जिल्ह्यातील काय आहेत? पहिल्या महिला सीआरपीएफ अधिकारी आहेत. यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे बघा, अजिंठा वेरूळ फेस्टिवल मधील पद्मपाणी पुरस्कार जर आपण पाहिलं तर आताची जी कंबाईन एक्झाम झाली याच्यामध्ये पद्मपाणी पुरस्कारावर प्रश्न विचारण्यात आला होता. 2025 चा पद्मपाणी पुरस्कार कोणाला देण्यात आला? जर आता आपण 2026 जर पाहिलं, पद्मपाणी पुरस्कार जो आहे 2026 हा पुरस्कार इलेया राजा कोणाला देण्यात आलेला आहे रे? इलेया राजा
यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. फेस्टिवल अजिंठा वेरूळ फिल्म फेस्टिवल आवृत्ती किती होती रे? 11वी होती. किती होती? 11वी होती. पुरस्कार रक्कम जी आहे ती 10 लाख रुपये आहे. किती आहे? 10 लाख रुपये इतकी रक्कम आहे. ते दिग्गज संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक आहेत. इळयराजा कोण आहेत? दिग्गज संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक आहेत. भारतीय सिनेमा आणि संगीत क्षेत्रामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात किंवा असाधारण योगदान आपल्याला म्हणता येईल. विशेषतः तमिळ, तेलुगू, त्याच्यानंतर हिंदी, मल्याळम, कन्नड इत्यादी 7,000पेक्षा जास्त गाणी आणि 1,000पेक्षा जास्त चित्रपटांसाठी त्यांनी संगीत देण्याचं काम केलेलं आहे. आणि मग भारतीय संगीताला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याचं काम या इलाही राजा यांनी केलेलं आहे. आणि या वर्षीचा 2026चा पद्मपाणी पुरस्कार इलाही राजा यांना देण्यात आलेला आहे. पुढं टाइम्स हायर एज्युकेशन विश्वविद्यालय क्रमवारी 2026 घोषित करण्यात आलेले आहे. संस्था आहे टाइम्स हायर एज्युकेशन. मुख्यालय कुठे आहे याचं? लंडन, युनायटेड किंगडम मध्ये आहे. एकूण निर्देशांक म्हणजे 18 असतात याच्यामध्ये. भारतीय संस्था रँकिंग जर आपण पाहिलं तर IISc बेंगळुरू, IISc बेंगळुरू तिचा कितवा क्रमांक आहे? 96 आहे. भारतात ही पहिल्या क्रमांकावर आहे. जगामध्ये जर आपण पाहिलं तर 96व्या क्रमांकावर म्हणजे टॉप 100 मध्ये तिचं नाव आलेलं आहे. संगणक विज्ञान कम्प्युटर सायन्स बेंगळुरू 96व्या क्रमांकावर आहे. अमेठी विद्यापीठ ही 250 ते 300च्या श्रेणीमध्ये येते. जागतिक टॉप 3 युनिव्हर्सिटी किंवा 3 ज्या पहिल्या 3 क्रमांकावर ज्या आहेत त्या जर आपण युनिव्हर्सिटी पाहिल्या तर त्याच्यामध्ये पहिला क्रमांक हार्वर्ड विद्यापीठाचा येतो USA, नंतर दुसरा ऑक्सफोर्ड विद्यापीठ UKचं आणि MIT USAचं. तर आपला 100मध्ये IISc बेंगळुरू जी आहे तिचा कितवा क्रमांक आलेला आहे रे? 96वा क्रमांक आहे. भारतात ही पहिल्या क्रमांकावर येते. पुढं याच्यामध्ये महत्वाचं अटल पेन्शन योजना जी आहे या अटल पेन्शन योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मुदतवाढ देण्याचं म्हणजे 2030-31 पर्यंत जी मुदतवाढ आहे त्या मुदतवाढीचा निर्णय देण्यात आलेला आहे. आता महत्वाची याची सुरुवात विचारली जाऊ शकते. 9 मे 2015 मध्ये अटल पेन्शन योजनेची काय करण्यात आलेली आहे? सुरुवात करण्यात आलेली आहे. जे असंघटित कामगार आहेत, असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत त्यांचं वय 18 ते 40 वयोगटापर्यंत आहे अशांना ही पेन्शन दिली जाते. मग आता नवीन मुदत काय असणार आहे बघा. ही संपुष्टात कधी आली? 31 मार्च 2025 मध्ये ही जी योजना आहे अटल पेन्शन योजना ही संपुष्टात आली होती. आणि मग तिची नवीन जी मुदत आहे किंवा त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2031 इतकी असणार आहे. इतकी स्थापना सुद्धा लक्षात ठेवा. लाभार्थी संख्या जर आपण पाहिलं तर लाभार्थी संख्या 8.66 कोटी इतकी आहे. असंघटित क्षेत्रातील कामगार जे आहेत यांच्यासाठी ही योजना आहे. त्यांची पेन्शन रक्कम किती आहे? 1,000 ते 5,000 प्रति महिना. कधी मिळणार आहे? 60 वर्षानंतर. जे असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत त्यांना 60 वर्षानंतर ही पेन्शन काय होणार आहे? चालू होणार आहे. त्यांना कमीत कमी 1,000 ते जास्तीत जास्त 5,000 प्रति महिना दिला जाणार आहे. म्हणजे देणार कोण? प्रशासकीय संस्था कोणती? पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी यांच्याद्वारे ही दिली जाणार आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धावस्थेत नियमन उत्पन्नाची हमी ही अटल पेन्शन योजना जी आहे ती अटल पेन्शन योजना देते. मग मृत्यू जर झाला तर पती पत्नीला पेन्शन किंवा एक रकमी रक्कम याच्यामध्ये काय केली जाणार आहे? दिली जाणार आहे. पुढे बघा आता सराव प्रत्येक एक्झामला विचारले जातात बरोबर ना. जे सैनिकी सराव आहेत, लष्करी सराव आहेत याच्यावर प्रश्न विचारले जातात की हा जो सराव आहे हा कोणत्या देशांमध्ये झाला. नुकताच दोस्ती 17 हा तटरक्षक दलाचा सराव पार पडलेला आहे. याच्यामध्ये 3 देशांनी सहभाग घेतला होता. याच्यामध्ये किती देशांनी सहभाग घेतला होता? 3 देशांनी सहभाग घेतला होता. याच्यामध्ये भारत, मालदीव आणि श्रीलंका यांचा संयुक्त सराव झालेला आहे. याला त्रिपक्षीय नौदल सराव सुद्धा म्हटलं जातं. हा सराव जो आहे हा दर 2 वर्षांनी आयोजन केलं जातं. दर 2 वर्षांनी याचं काय केलं जातं? आयोजन केलं जातं. हे दोस्ती 17 जे आहे याची जी आवृत्ती जर आपण पाहिली तर ही 17वी आवृत्ती आहे. कितवी आहे? 17वी आवृत्ती आहे. 19 जानेवारी 2025 रोजी पार पडलेली आहे. ठिकाण महत्वाचं आहे मालदीव या ठिकाणी हा त्रिपक्षीय नौदल सराव पार पडलेला आहे. आयोजन कुणी केलं होतं? मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्स कोस्ट गार्ड यांनी हे आयोजन केलं होतं. जर प्रथम सुरुवात पाहिली तर भारत आणि मालदीव मध्ये ही जे हा जो सराव आहे हा सराव पार पडला होता 1991 मध्ये. प्रथम सुरुवात 1991 मध्ये
झाली होती. भारत मालदीव या 2 देशांमध्ये हा सराव झाला होता. आणि मग श्रीलंका कधी सामील झाली? 2012 मध्ये. श्रीलंका हा देश 2012 मध्ये याच्यामध्ये काय झाला? सहभागी झालेला आहे. याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? सागरी सुरक्षा, बचाव कार्य, किनारपट्टी संरक्षण. आलं लक्षामध्ये? मग बघा, महत्वाच्या ज्या साप्ताहिक चालू घडामोडी आहेत ह्या आपण आजच्या भागामध्ये पाहिलेल्या आहेत. जानेवारी मधल्या जेवढ्या महत्वाच्या चालू घडामोडी आहेत त्या सिरीज मध्ये आपण काय करणार आहे? पाहणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.